2024 मध्ये आमदार पण मराठे, आमदार पण ओबीसी आणि खासदार सुद्धा हे ओबीसीच असतील. आणि आमचाच गुलाम आणि आमचाच मत, आमचाच राजा, आता हे आमचं ठरलेलं आहे. आता जरांगेंचं 20 तारखेला मुंबईत आंदोलन आहे. 6 लाख गाड्या, 200 जेसीबी, हजारो ट्रॅक्टर, 1000 कोटीचे डिझेल पेट्रोल, असा गरीब समाज आता मुंबईमध्ये निघालाय. अरे गरिबी, मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं की बाबा रे अशी गरिबी आम्हाला पण ह्या ओबीसीला म्हणते बाबा ही गरिबी. आम्ही त्यांना आव्हान दिलं, तुम्ही 20 तारखेला मुंबईत आलात तर ओबीसी सुद्धा 20 तारखेला मुंबईत एल्गार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या या बीडच्या व्यासपीठावरून सांगतो की 24 रणसंग्राम जवळ येत आहे. पुन्हा एकदा मुंडे साहेबांनी उभा केलेलं वैभव हे पुन्हा एकदा या बीडच्या ऊसतोड कामगारांच्या हातामध्ये दिल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसायचं नाही, अशी शपथ आज आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. काय म्हणणं आमचं म्हणणं एवढंच की तुम्ही आमच्या ताटातलं घेऊ नका. अरे आमचं 450 जमातीची गरीब जमातीचं हे आरक्षण जे आहे हे ह्याच्यावर तुमचा डोळा कशासाठी? हे कुठून सुरू झालं, कशासाठी सुरू झालं? कोपर्डीचा आपल्याला माहित आहे, कोपर्डीचा बलात्कार झाला आणि त्या ठिकाणी कोपर्डीच्या बलात्कारातून हे मराठा आरक्षणाचं वादळ जे आहे ते निर्माण झालं. 58 मोर्चे निघाले. काय म्हणणं होतं 28 मोर्चांचं की आम्हाला आमचा काही समाज गरीब आहेत, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण कुणाच्याही हक्काचं नकोय, 50% वरचं वेगळाच प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्या. आम्ही मान्य केलं, आम्ही सगळ्यांनी मान्य केलं. मी पण भाषण केली कोल्हापूरला जाऊन की गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. मग घोडं अडलं कुठं, कशात माशी शिंकली आणि ते आरक्षण सोडून आता ओबीसीचं आरक्षण जे आहे हे कुणाच्या सांगण्यामुळे चाललंय. त्यामुळं हा जो लपंडाव डाव जो सुरू आहे हा तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही. अरे ओबीसीच्या 1% सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही. पण येणाऱ्या 24 निवडणुकीमध्ये काय म्हणतात, भुजबळ साहेबांना आम्ही पाडणार, आम्ही ह्याला पाडणार, आमची मराठ्याची 1 लाख मत आहेत, त्याची 1 लाख मत आहेत. हे बघा तुम्ही, हे 60% महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही 1 भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठे पाडू. पाडायचे का? पाडायचे का मला सांगा. मग तयारीने लागा 2024च्या. या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खासदार आणि शाही आमदार जे आहेत ते आता ओबीसीचेच पाठवायचे. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. काय लावलंय काय तुम्ही? दिवसा ढवळ्या 54 लाख नोंदी. अरे कुणाच्या नोंदी, कसल्या नोंदी? सगळ्या बोगस नोंदी आहेत सगळ्या. खाडाखोड करतायत काय? त्या ठिकाणी बाप मराठा आणि मुलगा कुणबी. वारे वा, वारे नोंद. ती शिंदे समिती जी आहे, या सरकारने शिंदे समिती नेमलेली आहे. ती शिंदे समिती ताबडतोब बरखास्त झाली गेली पाहिजे. एक सुद्धा नोंद आम्हाला मंजूर नाही. अरे तुम्हाला आहे ना तुमचं आरक्षण. आता मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का नाही हे तुम्ही मला मी विचारतो. आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का? तर आहे. कुठलं आरक्षण आहे? तर ते ईडब्ल्यूएस आरक्षण आहे. ते त्यांनी घेतलं का? तर घेतलेलं आहे. 10% पैकी 8.5% त्यांनी घेतलं. अजून सुद्धा पोट तुमचं भरत नाही. ठीक आहे बाबा, तुम्हाला वाढवून घ्यायचं वाढवून घ्या ना. सत्ता इथं तुमची आहे, दिल्लीत तुमची सत्ता आहे. 10%चं 15 करा, 20 करा किंवा वेगळा प्रवर्ग करा. पण हे काय, ते आमचं गेलं तरी चालेल, पण आम्हाला ओबीसीलाच घुसायचं आहे, हे शक्य होणार नाही. आणि म्हणून आमचा हा एल्गार आहे. ही आमची पोरं आता त्यांचा हक्क आता समजलेला आहे. यापूर्वी आम्ही तुमच्या सतरंज्या उचलल्या. तुमचा पंचायत समितीचा निवडून यायचा, जिल्हा परिषदेचा आमदार निवडून यायचा, गुलाल आमच्या अंगावर टाकायचो, आम्ही नाचायचो, घोटभर त्यांनी घ्यायचे आम्हाला.
आणि 2-4 तुकडे घेऊन पुन्हा आणि पुढच्या वर्षी त्यांच्याच निवडणुकीमध्ये आपण नाचायचं. आता असं होणार नाहीये. 2024 मध्ये आमदार पण मराठे, आमदार पण ओबीसी आणि खासदार सुद्धा हे ओबीसीच असतील. आणि आमचाच गुलाल आणि आमचाच मत, आमचाच राजा. आता हे आमचं ठरलेलं आहे. आपलं ठरलं ना नक्की आता. त्यामुळे आता हे आरक्षणाची लढाई. जर या सरकारला या व्यासपीठावर मी इशारा देतो की जर ओबीसीच्या आरक्षणाला आता जरांगेंचं 20 तारखेला म्हणे मुंबईत आंदोलन आहे. 10 लाख गाड्या, 200 जेसीबी, हजारो ट्रॅक्टर, 1000 कोटीचे डिझेल पेट्रोल, असा गरीब समाज आता मुंबईमध्ये निघालाय म्हणे. वा रे गरिबी. मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं की बाबा रे अशी गरिबी आम्हाला पण ह्या ओबीसीला पण दे बाबा ही गरिबी. आम्ही त्यांना आव्हान दिलं, तुम्ही 20 तारखेला मुंबईत आलात तर ओबीसी सुद्धा 20 तारखेला मुंबईत एल्गार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जर मराठा समाजाला परवानगी मिळणार असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल. या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत, 2000 गाढवं तयार केलेली आहेत, डुकरं तयार आहेत, शेळ्या मेंढ्या तयार आहेत. मुंबई आमचे 50 लाख ओबीसी मुंबईमध्येच आहेत. एका दिवसात सगळा सत्यानाश होऊन जाईल. त्यामुळं ओबीसीचा नाद करायचं नाही. म्हणजे आम्ही छोटे भाऊ आणि तुम्ही छोटे भाऊ, आम्ही मोठे भाऊ. वा रे वा, वा मोठा भाऊ. सगळे आमदार तुमचे, मुख्यमंत्री तुम्हाला, सगळा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला. आमच्या वाट्याला काय तर ऊसतोडी, हमाली, वेठबिगारी हे आमच्या वाट्याला. आणि तुमच्या वाट्याला काय शिक्षण संस्था. मी माहिती घेतली, सगळ्या शिक्षण संस्था, हे शिक्षण संस्थेवर सगळ्या शिक्षण संस्था ह्या सगळ्या मराठा समाजाच्या आहेत. आज या ठिकाणी मराठवाडा शिक्षण संस्था त्यांच्या पण माहिती घेतली, त्या पण जवळ 400-500 शाळा, म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था सुद्धा ह्यांच्यात, सगळं ह्यांचं. ठीक आहे, आता थोडे दिवस तुमचे आहेत, पण एकच सांगतो की जर ओबीसीच्या ह्या मराठ्यांच्या या एल्गार आणि याच्या दडपणा झुंडशाहीला बळी पडून जर सरकारने जर ओबीसीच्या आरक्षणाचा घास घेतला, रात्री बेरात्री एखादा GR काढला, तर ध्यानात ठेवा 2024 ला तुमचा घास ही ओबीसी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या ठिकाणी देतो.